गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। रामनवमी उद्या आहे, दिनांक 17 एप्रिल 2024 म्हणजेच रामनवमी आहे। आणि आज मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की रामनवमी म्हणजे काय आणि रामनवमीला आपण काय काय सेवा करायची आहे। आयुष्यात राम हवा असेल तर रामनवमीच्या या शुभमुहूर्तावर आपण कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे, कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे याबद्दलच मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि अजूनही जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। बघा, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला। ही तिथी रामनवमी म्हणून साजरा केली जाते। हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे। मुळातच रामाला आनंदाचे धाम म्हटले आहे। रामाचे चरित्र अभ्यासले तर लक्षात येईल की राजपुत्र असून, ईश्वरी अवतार असून त्यांच्या वाटेला सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात येतात ना, तसे पेच प्रसंग आले। तरीही त्या सर्वांवरती मात करत रामाने धीरदत्तपणाने संकटाचा सामना केला। वेळोवेळी चांगले लोक जोडत गेले, लोकसंग्रह केला आणि आपल्या विचारांबरोबरच अनुभवी, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कनिष्ठ मंडळीचा देखील त्यांनी सल्ला घेतला। बघा, संघटना तयार करून रावणासारख्या राक्षसाचा त्यांनी वध केला। श्रीरामांनी हे सर्व पराक्रम करताना दाखवलेले चातुर्य, युद्धनीती, विनम्रता आणि हे सगळं करताना नैतिकतेची न ओलांडलेली चौकट म्हणजेच काय तर मर्यादा, हे सर्वच त्यांना आदर्श पुरुष बनवते। म्हणूनच त्यांना आदर्श पुरुष म्हणतात। बघा, रामासारखं तर आपण खरंच बनू शकत नाही। मर्यादा पुरुषोत्तम ज्यांना म्हटलंय ते राम, आणि त्यांच्यासारखे गुण आपल्यात येणं म्हणजे खूप अवघड आहे। तर मी आज तुम्हाला सांगते आहे की उपाय, आता काय उपाय करायचे आहे। बघा, आता उपाय म्हटलं तर तुमच्या मनात आले असतील की काही तोडगे आहेत का नाही। मी त्या गोष्टींवर बोलतही नाही आणि मी त्या गोष्टीबद्दल जरा लांबच असते। पण मी तुम्हाला सांगणार की तुम्ही घरात बसून सेवा काय करू शकता, म्हणजेच उपाय। बघा, संकटापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, आपल्याला वाटत असेल की आपल्या आयुष्यात जी छोटी मोठी संकट असतात जर ते येऊ नयेत असं जर आपल्याला वाटत असेल तर उद्यापासूनच सुरुवात करा रोज रामरक्षा या स्तोत्राचं पठण करायला। सायंकाळी, सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आवर्जून रामरक्षा स्तोत्राचं पठण करा आणि आपल्या मुलांनाही शिकवा, जेणेकरून आपल्या प्रत्येक संकटापासून आपलं रक्षण होईल। त्यानंतर दुःखापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी काय करायचं। बघा, श्रीरामचंद्र कृपालु भज मन, तुम्हाला हे भजन माहितीच असेल। श्रीरामचंद्र कृपालु भज मन, हा जो अभंग आहे, ही जी रामाची स्तुती आहे, स्तुती कोणाला प्रिय नसते स्तुती, म्हणून ही रामाची स्तुती केल्याने आपण कोणत्याही दुःखातून लवकरात लवकर मुक्त होत असतो। त्यानंतर आता मनोकामना, जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर रामाचे परमभक्त सर्वांनाच माहिती आहे हनुमानजींची पूजा करणारे यांना लवकरात लवकर श्रीराम प्रसन्न होत असतात। म्हणून या दिवशी हनुमान चालिसाचं पठण करण्याला खूप महत्त्व आहे। त्यानंतर आयुष्यात सुख समृद्धी जर मिळवायची असेल तुम्हाला तर राम नामात खूप सुख आहे, खूप शक्ती आहे आणि खूप प्रसन्नता आहे। नक्की तुम्ही उद्या रामनवमीच्या मुहूर्तावर रामाचंच नामस्मरण करायला विसरू नका। जय श्रीराम या नामाचं नामस्मरण करायला मात्र तुम्ही अजिबात विसरू नका। त्यानंतर आहे पुण्यप्राप्तीचा उपाय। आता पुण्यप्राप्तीचा उपाय खरं तर छोट्या आपल्या हातामध्ये आहे की आपण कशा प्रकारे कर्म करायचं आहे आणि कशा प्रकारे पुण्य मिळवायचं आहे। पण तरीही आपण इतकं तरी विद्वान नाहीच आहोत की आपल्या प्रत्येक कर्मामधून आपल्याला पुण्यच मिळेल म्हणून। पण त्यासाठी तुम्ही उद्या रामनवमीला रामायण किंवा रामचरितमानस हे जर पठण केलं तर ते पापांचा नाश करण्यापासून तुम्हाला पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं। बघा, अतिशय चांगल्या अशा सेवा आहे ज्या प्रत्येक जण करू शकतं। तुम्हाला घराच्या बाहेर देखील पडण्याची गरज नाहीये। सायंकाळ झाल्यावर तुम्ही आवर्जून रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन करा, कारण की मलाही माहिती आहे बाहेर प्रचंड उन्हाळा चालू आहे।
त्यामुळे घरात बसून तुम्ही ह्या सगळ्या सेवा नक्की करू शकता आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच पॉझिटिव्ह बदल घडून आणू शकता. बघा, आवडली असेल माहिती तर आवर्जून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या माहितीचा फायदा घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.